मी गणेश राहुल आयवळे सर, आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली या ठिकाणी आलो. गेल्या 2020 साली सुद्धा मी सरांकडे आलेलो होतो आणि त्यावेळेस मी वक्ता महाराष्ट्राचा याच्यासाठी आलो होतो. मला वक्तृत्व शिकायचं होतं. विद्यार्थ्यांच्या समोर बोलणं अतिशय सोपं आहे, परंतु अशी जी ज्येष्ठ मंडळी आहेत, नागरिक आहेत, त्यांच्या समोर बोलणं जरा जड जातं. त्या त्यांना बोलण्याला कंटेटा काय पुस्तकातला असतो, सहजासहजी आपण बोलू शकतो. परंतु वक्तृत्व कसं असतं, वक्तृत्व घासून पुसून तासून कशा पद्धतीनं स्वतःमध्ये आत्मसात करायचं, हे फक्त आम्ही लक्ष गुरुकुल आदरणीय गुरुवर्य बालाजी जाधव सर यांच्याकडून शिकलो. आम्हाला व्यवस्थित बोलता येत नव्हतं. सरांनी सांगितलं पाठांतर करा, अभ्यास करा, आवाज संस्कार करा, अनेक वक्ता आदर्श वक्ता होण्यासाठी अनेक जे माध्यम आहेत, ज्या गोष्टी आहेत, ते सरांकडे सगळे आहेत. मग सरांच्या सानिध्यात आल्यामुळं खऱ्या अर्थानं आमच्यामध्ये आत्मविश्वास आला. सरांसाठी या ठिकाणी डायलॉग म्हणतोय, लोक म्हणतात माणसानं सोन्यासारखं असावं, लोक म्हणतात माणसानं सोन्यासारखं असावं, पण मी म्हणेन माणसानं सोन्यासारखं नसावं. सोनं फक्त हातात राहतं, सोनं फक्त गळ्यात राहतं, सोनं फक्त तिजोरीत राहतं. तर मग व्हायचं झालं तर माणसानं परीस व्हावं, ज्याच्या संगतीत जावं त्याचं सोनं करावं, ज्याच्या संगतीत जावं त्याचं सोनं करावं. अशी परीक्षा समान आमचे मार्गदर्शक गुरु आदरणीय बालाजी जाधव सर यांना ह्या देशाच्या जडणघडणीच्या कार्यासाठी मी माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं, या ठिकाणी असलेल्या सर्वांच्या वतीनं, त्याचबरोबर वक्ता महाराष्ट्राच्या आतापर्यंत झालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं मी लाख लाख शुभेच्छा देतो. खरं तर मी वक्ता महाराष्ट्रामधून भरपूर शिकलो. मी या ठिकाणी फक्त TLT सुपर 30 हेल्थ वेल्थ या कार्यक्रमासाठी नीती घेण्यासाठीच आलो होतो. वेल्थ बाबतीत तर सरांनी अतिशय चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. गुंतवणूक कसे करायची, कुठं करायची, कंपाऊंडिंग, ट्रान्सफॉर्मेशन कसं आहे, आपल्या जीवनामध्ये कसे निर्णय घ्यायचे, कसे बदल करायचे, अनेक गोष्टी आपल्याकडून सरांकडून आपल्याला घेतल्या आहेत. परंतु त्या गोष्टी आपण जीवनामध्ये त्या गोष्टीची अंमलबजावणी करणं गरजेचे आहे. सर द्यायलाच बसले. सरांसारखी प्रेरणा आणि ऊर्जा असणारा ट्रेनर मी माझ्या जीवनामध्ये तर कधी बघितलेला नाही. त्यामुळे इथे उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना, विद्यार्थ्यांना मी सांगेन, सरांच्या संपर्कात राहा. तुम्ही कुठं जाऊन बसाल ही तुमची तुम्हाला लक्षात येणार आहे. त्यामुळं शब्दांकडे, सरांकडे असे शब्द आहेत ते तुम्हाला झपाटून पेटून उठवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा. सरांमुळे भरपूर काय शिकलो. मी अजून शिकणार आहे. सरांची साथ कधी सोडणार नाही. सर हेच माझ्यासाठी आदर्श आहेत. कारण काय, जेव्हा जेव्हा आम्हाला अडचणी येतात तेव्हा सरांना आम्ही फोन करतो आणि सर सांगतात असं करा, तसं करा, तशा पद्धतीने जावा. आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं एक मेंटॉर असायला पाहिजे. आणि मेंटॉर असा असायला पाहिजे, कुठल्याही परिस्थितीमध्ये, कुठल्याही कंडिशन मध्ये त्या व्यक्तीकडे ऊर्जा असायला पाहिजे, प्रचंड ऊर्जा असायला पाहिजे. असं एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजेच बालाजी जाधव सर आहेत. प्रचंड ऊर्जा आहे, आपण घेतली पाहिजे त्यांच्याकडून, एवढं मला या ठिकाणी वाटतं. सरांचे जे शब्द आहेत त्या शब्दांना आपण पेटून उठलं पाहिजे. आपण आपली जी स्वप्न आहेत ते आहेत ते जिद्दीनं सपाटून पेटून उठून पूर्ण केली पाहिजेत. सरांचे शब्दच आपल्यासाठी मार्गदर्शक असले पाहिजेत, प्रेरणा असली पाहिजे. जगद्गुरु संत तुकोबराय गात्यामध्ये सांगतायत, आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, शब्दांची शस्त्र यत्न करू. शब्दची आमोच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्दचे हा देव, शब्दाची गौरव पूजा करू, शब्दाची गौरव पूजा करू. त्यामुळे तुम्ही जे जे आम्हाला शब्द दिलेले आहेत त्या शब्दामुळे आम्ही निश्चितपणाने आमच्या जीवनामध्ये यशस्वी होणार आहे. जिथं मात्र सोडू नका आणि सरांच्या अखंडपणाने संपर्कात राहा.
निश्चितपणाने तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हाल एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि सरांनी मला परत एकदा या ठिकाणी येण्याची संधी दिली. भरपूर शिकायला मिळालं. अजूनही शिकणार आहे. त्यांनी ती दिलेली ज्ञानाची शिदोरी आहे ह्या शिदोरीवरती निश्चितपणाने माझं हेल्थ असेल, वेल्थ असेल, वक्तृत्व असेल याच्यामध्ये अधिक प्रगती केल्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी सरांना अभिवचन देतो. आणि आदरणीय मॅडमना सुद्धा धन्यवाद देतो. अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मॅनेजमेंट केली. जेवणास तर काय बोलायचं नको. नाश्ता म्हणजे डबल जेवणच. सगळी अतिशय चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी सिस्टीम राबवली. मला एवढंच सांगायचं आहे सर, तुमचं जे ध्येय आहे लक्ष गुरुकुल जे विद्यापीठ असेल, जे तुमच्या डोक्यामध्ये जे संकल्पना असेल त्या संकल्पनेसाठी मला कधीही तुम्ही हाक द्या. तुमचा एक विद्यार्थी म्हणून निश्चितपणाने तुम्हाला साथ दिल्याशिवाय राहणार नाही असं सर्वांच्या साक्षीने मी या ठिकाणी थांबतो. आणि ज्या तुम्ही काय आता बोलत नाही त्या ठिकाणी सांगतो. पुन्हा सर्वांसाठी एक डायलॉग बोलतो. खुदी को कर बुलंद इतना की, खुदी को कर बुलंद इतना की, हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे, बता तेरी रजा क्या है, बता तेरी रजा क्या है. सगळ्यांनी स्पिरिट मध्ये राहा, प्रेरणेमध्ये राहा आणि आपली सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करा एवढंच तुम्हा सर्वांना विनंती करतो आणि धन्यवाद देतो.